बसले ग मी माझा हरपून बसले ग मी माझा हरपून आशाताई म्हटले की ही सर्व वैविध्यपूर्ण गाणी आपल्या नजरेसमोरून येतात. या दृष्टीनं सुरुवातीलाच त्यांना विचारतो, आशाताई हे सर्व गाण्यांचं जे वैविध्य आहे ते तुम्ही जाणीवपूर्वक निवडलेलं आहे का जसजशी गाणी येत गेली तसतशी तुम्ही स्वीकारत गेलात म्हणून आलेलं आहे? गाणी येत गेली तसतसं गात गेले हे जरी मी म्हणजे खरं असलं तरीसुद्धा आपल्या गाण्यामध्ये काहीतरी वैचित्र्य वेगळेपण असावं ही इच्छा नेहमी मनामध्ये असल्यामुळं मी त्या गाण्यांना जास्त मन लावून म्हणजे म्युझिक डायरेक्टरने एक सांगितलं त्याचं आम्ही 2 केलेले आहेत. पण ही वैविध्यपूर्ण गाणी म्हणत असताना त्याच्या प्रत्येकाचे जे वेगवेगळे बाज आहेत म्हणजे फोकमधलं एखादं गाणं असेल, नाट्यगीताचा वेगळाच ढंग असतो, लावणीचा आणखीन वेगळा ठसका असतो. या वैविध्यतेच्यासाठी म्हणून तुम्हाला काही वेगळे असे विशेष प्रयत्न करायला त्या गाण्याच्या वेळेला लागले का? पहिली गोष्ट की आपण शब्द आधी बघायचे की शब्द काय मागतायत तो विचार करून मग ते गाणं गायचं. आणि फोक गाणं समजा असलं तर साधारण फोक लोक कशी गातात, ती काही क्लासिकल शिकलेली नसतात, तर त्यांच्या गाण्यामध्ये एक साधारण एक साधेपणा असतो. आणि शिकलेल्या माणसाच्या जसं भाषेत
फरक असतो तसा त्या गाण्यामध्ये पण फरक असतो. आणि लावणी वगैरे हे त्यांची जी भाषा आहे, म्हणजे लिहिलेलं जे असतं अतिशय शृंगार असतो आणि प्रत्येक शब्दाला वजन असतं. तेच आपण बरोबर दिलं तरच लावणी चांगली वाटते. आणि म्हणून माझ्या लावण्या लोकांना आवडतात, कारण मी त्या शब्दांना ठसका जो म्हणतो आपण आपल्या मराठी भाषेत, तो बरोबर मी म्हणजे शोधून काढलेला आहे तसा. का हो, पण ही विविध तऱ्हेची भावना असलेली गाणी तुम्ही म्हणत असताना ही म्हणण्यापूर्वी त्या रेकॉर्डिंगच्या वेळेला तुमची म्हणून व्यक्तिगत आशा भोसले यांची घरची अशी काही वेगळीच भावना त्यावेळेला असू शकण्याची शक्यता आहे? म्हणजे घरी एक वेगळाच मूड असणं आणि गायला जाताना वेगळ्याच मूडचं एखादं गाणं गायला लागणं, अशा वेळेला कधी त्या 2 मूडमध्ये संघर्ष होत नाही का? बघा, आयुष्यामध्ये कोणीच सुखी नसतो. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही घरात वेगळं भानगड झालेली असते. कोणाची बायको चिडत असते, कोणाचा नवरा चिडत असतो वगैरे, हे नेहमी चाललेले. मूल आजारी आहे, मुक्तमूक खूप असतं. पण हे सगळं आपल्या कामामध्ये येता उपयोगी नाही, ह्याचा मी अगदी पहिल्यापासून कटाक्ष ठेवलेला आहे. की अगदी किती रडलेली आहे किंवा काही आणखीन विशेष, याच्यापेक्षा विशेष झालेलं आहे काही, एकदा माईक समोर गेलं की संपलं. तेच आपलं जग. त्यानंतर मग आपल्याला दुसरं जग नाही. आणि हे सदोदित मी असं मनापुढे ठेवल्यामुळंच मी आत्तापर्यंत इथं आले. जर मी माझ्या स्वतःच्या रडगाण्यामध्ये आयुष्याच्या जर मी गुरफटले गेले असते तर, आणि माझ्या बरोबरीचे आर्टिस्ट म्हणजे आता हयात पण नाहीत त्या, त्यांच्या आयुष्यात काहीतरी असं झाल्याबरोबर त्यांनी सगळं सोडून देऊन स्वतःला असं वाहून टाकलं एकदम आणि त्या गेल्या. तर मला नेहमी असं दिसायचं की मी असं काही केलं तर माझी मुलं, माझं घरदार सगळं मिटून जाईल. म्हणून माईक समोर असला की मला कसलंही कुणाची आठवण नसते. फक्त ते जे गाणं गात असाल त्या गाण्याची भावनाच फक्त मनामध्ये फेर धरत असते. हो. तुम्ही आत्ता बोलता बोलता असं म्हणालात, ते आत्ता काही काही माझ्याबरोबरचे गायक हयातही नाहीत. तुम्ही सुरुवात ज्यावेळेला केली त्यावेळेला कीर्ती शिखरावर असलेले असे कोण नामवंत पार्श्वगायक होते? खूपच होते. 40 वर्षापूर्वी जोहराबाई, गीता रॉय, शमशाद बेगम, आशालता म्हणून होती. खूप होते, म्हणजे आता मला नावही लक्षात नाहीत. आणि रफीसाहेब, मन्ना डे, दुर्राणी आणि खान मस्तान, खूप लोक होते त्यावेळेला. दीदी तर टॉपला आलीच होती. बरोबर. आणि या सर्वातनं मार्ग काढत काढत इथपर्यंत आले. यायचंच होतं. याला देवाचा आशीर्वाद, माझा प्रयत्न, आणि मला वाटतं आपल्या नुसत्या प्रयत्नानं जास्त काही होत नाही, पण आशीर्वाद असावा लागतो, हे जास्त महत्त्वाचं आहे मला. देवाच्या आशीर्वादावर जरा तुम्ही अधिक जोर देताय म्हणून विचारतो, तुम्हाला तुमच्या ह्या सगळ्या धावपळीत बायका म्हणून जो एक धार्मिक विधींचा सोस करतात, तो सगळा सोस करणं जमतं का? पूजा अर्चा म्हणा, नवस उपास तापास म्हणा, असं काही जमतं का आणि तसं तुम्ही करता का? नवस आणि उपास तापास ह्याच्यावर माझा विशेष फार विश्वास नाही आहे. आमच्या घरात फार होतात, म्हणजे बहिणी वगैरे सगळे लोक खूप करतात. पण मला उपासावर माझा विश्वास नाही, की आजच्या रात्री संडेला सगळं खायचं आणि मंडेला लगेच आपण उपास करून देवाच्या पुढं बसायचं, ह्याच्यावर माझा विश्वास नाही. आणि मात्र पूजेवर विश्वास आहे. मन लावून पूजा करणं आणि घरामध्ये मंत्रोच्चार व्हावे, ह्याचं मला फार आवडतं. त्याच्यासाठी मी नेहमी महारुद्र घरामध्ये करते. 21 ब्राह्मण येतात आणि महारुद्र होतो. आणि मला अर्थातच त्यातलं मंत्र समजत तर नाही, पण ते त्याचे जे उच्चार होतात घरामध्ये, जे वातावरण जे तयार होतं, त्याच्यामुळं असं एक मनाला वाटतं की काहीतरी शुद्धता घरामध्ये होते. ते होते की नाही ते पण भगवंतांनाच माहिती, पण आपल्याला असं वाटतं. का हो, पण म्हणजे त्यातल्या शब्दांपेक्षा त्यातला तुम्हाला नाद जास्त मोहित करतो. हो, त्याचा नाद जो असतो तो मोहित करतो. मग तुम्ही जी गाणी एरवी गात असता त्याच्यामध्ये सुद्धा तुमचं शब्दांकडे जास्त लक्ष असतं का त्या चालीकडे जास्त असतं? चालीकडे जास्त लक्ष असतं, पण शब्दसुद्धा जर चांगले असले तर मग तो नाद आणि चांगला वाटायला लागतो. असे चांगले वाटलेले शब्द आणि चांगल्या वाटलेल्या चाली म्हणजे तुम्हाला विशेष आवडणारे असे संगीतकार, असं तुमच्या एवढ्या कारकिर्दीमध्ये तसे अनेक सांगता येतील, पण त्यातल्या ठळक असे तुम्हाला जवळचे वाटलेले कवी आणि अधिक आवडलेले संगीतकार असे कोण
सांगता येतील? कवींमध्ये बघा, म्हणजे हिंदी कवीमध्ये प्रदीप भरत व्यास फार महान कवी. आणि उर्दूमध्ये मला साहिर लुधियानवी, मजरू सुलतानपुरी, शकील बदायुनी वगैरे. म्हणजे हिंदीमध्ये म्हणजे फिल्ममधले लोक, ही माणसं फार. आजही मजरू सुलतानपुरी सर्वात बेस्ट मला वाटतात. म्हणजे फिल्मसाठी फार छान लिहितात. साहिर साहेब तर नाहीच आहेत. मराठीमध्ये मला माडगुळकरांचं फार आवडायचं गाणं. मी तर सगळ्यांचं गालेली, राजा बढे वगैरे सर्वांची गाणी गाते. मला वाटतं चांदणी शिंपीत अशी हो, राजा बढ्यांचं ना. काय तुमच्या रेकॉर्ड आता आपल्या ह्या आकाशवाणीकडे उपलब्ध आहेत, त्या लावल्या जातीलच. पण एवढा असा सगळा लाईव्ह मुलाखत चालू असताना चांदणी शिंपीत अशी एखादी ओळ गुणगुणून जरा दाखवली तर श्रोत्यांना आवडेल. चांदणे शिंपीत जाशी चालता तो चंचले, ओंजळी उधळीत मोती, ओंजळी उधळीत मोती, हासता तो चंचले. चांदणे शिंपीत जाशी चालता तो चंचले. वा, आशाताई, तुम्ही एवढी आजवर हजारो गाणी गायलात, पण तुम्हाला आपला गळा गाता आहे हे सर्वप्रथम कधी जाणवलं, का कोणी जाणवून दिलं? मी लहान असताना घरामध्ये खूप ओरडाआरडा करायचे, खूप जोरात गायचे. इतकं जोरात ओरडायचे की सगळेजण कानात बोटं घालून घ्यायचे आणि मारायला धावायचे, तू ओरडू नकोस. कारण प्रत्येक गाणं उंच आवाजात गायची सवय होती मला. पण मी गाते, म्हणजे मला गाता येतं हे कधी कळलं मला माहीत नाही. मला वाटतं भोसलेंनी माझ्या नजरेला आणून दिलं की तू गाऊ शकतेस. आणि त्यांनी मला क्लासमध्ये गाणं शिकायला ठेवलं होतं. कोणाच्या क्लासला जात होता? नागपूरकर, नवरंग नागपूरकर. पण नंतर पद्धतशीर असं शिक्षण शिवाय कोणत्या? त्यांच्याकडेच मी ते म्हणजे क्लासिकल जे शिकले ते त्यांच्याकडे शिकले. आणि क्लासमध्ये वगैरे 4-5 परीक्षा पण दिल्यात. हां, फार वर्ष झाली त्याला. तर मला गाता येतं हे माहीत नाही, अशीच गायला लागले. पण त्यातल्या त्यात कधी कधी असं थोडासा निवांत वेळ मिळाला किंवा प्रवासात एकटे आहात, अशा वेळेला स्वतःचंच अगदी जुन्या काळातलं त्यातल्या त्यात कुठलं गाणं एकदम आपल्या मनातल्या मनात आपल्याला आठवतं? मुश्किल आहे, इतकी गाणी आहेत. दुसऱ्यांची पण गाणी आठवतात. गीत कितने गा चुकी हूँ इस सुखी जग के लिए, ऐकलं असेल तुम्ही ते गाणं. आज रोने दो मुझे पल भरे अपने लिए. ते गाणं मला फार आवडतं. म्हणजे ती कविता अर्थात ती मोठ्या कवीची. या मोठ्या कवीच्या कवितेचा उल्लेख निघाला म्हणून मी पुन्हा मगाच्या प्रश्नातल्या राहिलेल्या अर्ध्या भागाकडे वळतो, की मगाशी तुम्ही कवींबद्दल जाता तर सांगितलं आवडते कवी. थोडं संगीतकारांकडे येऊया. मला स्वतःला त्यावेळचे म्युझिक डायरेक्टर सगळे अतिशय एकतर शिकलेले होते, गाणं शिकलेले होते, गाऊ पण शकायचे. जसं S.D. बर्मन स्वतः गाऊ शकायचे, रोशन फार छान गायचे, O.P. नय्यर फार चांगले गायचे, R.D. बर्मन फार चांगले गातात, आणि मदन मोहन. आणि ते त्यावेळचे सगळे म्युझिक डायरेक्टर, खयाम वगैरे हे फार चांगलं गाणं शिकवतात. म्हणजे ते शिकवायचे आणि जे आता आहेत ते शिकवतात. तर बाकी तुम्ही जर आणि खाली जर उतरलात या काळामध्ये, या 4-5 वर्षाच्या काळामध्ये, तो जरा निराशाच आहे. बाकी तो काय म्हणायचं, कधीतरी एक सुवर्ण मध्य साधला जातो सगळ्यात इंडस्ट्रीचा संगीताचा जो होता 70-80च्या अगदी म्हणजे जवळपासपर्यंत फार चांगलं म्युझिक होतं. आणि आताचं म्युझिक पण चांगलं आहे, मला असं वाटतं ते आवडतही असेल लहान मुलांना. पण आपल्यासारखं म्हणजे माझ्या वेळेला कदाचित तेवढं ते जमत नाही, झेपत नाही. एकीकडे हे तुम्ही म्हणत असतानाच तुम्ही त्या त्या काळातला त्या त्या तरुण पिढीचा जो काही नेमका मूड आहे, भाव आहे, त्याच्यातलं सर्वात हायेस्ट असं गाणं गायलेलं आहेत. म्हणजे नाट्यगीतांची खास घराघरात मराठी फरमाईशी असायच्या त्यावेळेला बाबांची नाट्यगीतं गायलीत. तर अगदी अलीकडे गुलाम अलीबरोबर गझल गाऊन लोकांची गझलची आवडी त्यांच्याही हाताच्या बोटाला त्यांना घेऊन धरून पुढे गेलात. तर हे तुम्हाला त्या सगळ्या नव्यांविषयीचं, त्या सगळ्या ट्रेंडविषयीचं विशेष प्रेम म्हणून, की हा एक व्यवसायाचा भाग असतो? नाही,
गुलाम अलीचे जे गझल्स होते तो व्यवसाय म्हणून नाही, तो मला स्वतःला आवडतं म्हणून, कशिश म्हणून. ते पाकिस्तानचे सगळी गझल आहेत, म्हणजे मी ट्यून पण त्यांची आहे, म्युझिक त्यांचं आहे. पण मी गाते सर्वच, म्हणजे तुम्ही अगदी किती मॉड म्युझिक आणलं तरी मी ते गाते. आणि मला साधारण लंडनला वगैरे मी स्वतः माझं तिकडं, तर मी तिथं राहून पॉप म्युझिशियन्सना सारखे बघते, ऐकते, तर माहीत आहे मला. पण तिकडचं पॉप चांगलं आहे, म्हणजे निदान त्यांचं ते काहीतरी स्वतःचं असं काहीतरी आहे. पण इथून ते जे मिसळलं जातं वाईट तऱ्हेनं, ते मात्र मला अजिबात आवडत. असं म्हणता येईल का की आपल्याकडे 80 नंतरचा तो सुवर्ण काळ गेल्यानंतर, त्याचा एक विशिष्ट टप्पा ओलांडल्यानंतर, नव्याच्या नावाखाली जुन्या आणि वेगवेगळ्या जुन्या गाण्यांची सरमिसळ करणारी अशी भेसळयुक्त गाणीच चाली म्हणजे यायला लागली? हो, भेसळयुक्त यायला लागलीच आहे. म्हणजे आपण लावणी, अशी शुद्ध लावणी पण आता आम्हाला मिळत नाही. ते लावणी पण हिंदी असते, कुठल्या तरी हिंदी गाण्यातली घेतलेली असते. शब्द पण घेतलेले जातात, वय वय आय आय वय वय असे शब्द पण घातले जातात. म्हणजे ती लावणी पण शुद्ध राहिलेली नाही आहे, आणखीन भावगीत पण शुद्ध राहिलेलं नाही आहे. एक मराठी पिक्चर कालच मी बघत होते, त्यातलं गाणं एक हिंदीतलं असं गाणं उचलून मराठी केलं होतं. तर मी ते गात असताना मी हिंदी गाणं गात होते बरोबर, दीदीचं कुठलं तरी. म्हणजे हे असं मराठीत व्हायला नको होतं. सुधीर फडकेंचा एवढा मोठा काळ आम्ही बघितलेला आहे की इतकी सुंदर गाणी त्यांनी दिलेली वगैरे. आणि असं असताना राम कदमची गाणी होती, वसंत प्रभूची होती, वसंत पवारची होती, सगळ्यांची चांगली चांगली गाणी आम्ही गालो. पण आता का असं करतात मला काही कळत नाही. निदान मराठीनं करू नये, बंगाल्यांनी नाही केलेलं अजून. बंगाली पिक्चर्स इतकी बनतायत आता, पण त्यांचं अगदी शुद्ध आहे, अगदी अजून तेच त्यांचं वळण आहे, त्यांचं जे आहे ते बरं वाटतं. हा बंगाली विषयीची ही ओढ ही घरनं आलेली आहे का खरंच ते शब्द तुम्हाला पहिल्यापासून आवडत होते? पण मला बंगालविषयी तशीच फार पहिल्यापासून ओढ आहे. का की मी शरद बाबू सगळं वाचलेलं आहे, आणि ते शरद बाबूंची पुस्तकं वाचून वाचून बंगालविषयी एक प्रेम निर्माण झालं. आणि मी 52मध्ये ज्यावेळेला पहिल्यांदा बंगालला गेले, त्यावेळेला मी सगळ्यांना विचारायचे की संदेश मला जरा दाखवा म्हणून, काय पदार्थ आहे तो, आणि त्या बायका साड्या कशा नेसतात वगैरे असं. पण तिथं तसं काही दिसलंच नाही. आता ते आपल्यासारखेच झाले, एकदम मुंबईकर लोक असतात तसेच. खाण्यापिण्यात मात्र त्यांचं ते वेगळं आहे, पण बाकी सगळं आपल्यासारखंच झालेलं आहे. या त्यांच्या संदेशमध्ये तुम्ही डोकावलात म्हणून विचारतो की तुम्ही आपली खास मराठी पुरणपोळी करण्याचा गेल्या काही महिन्यांमध्ये, वर्षांमध्ये म्हणू आपण, प्रयत्न केला आहेत का? हो, आमच्या घरात छान पुरणपोळी होते, सगळे पदार्थ होतात, आणि विशेषतः जे मुलांना आवडतं ते जास्त होतं. तुम्हाला स्वतःला आवडणारा पदार्थ कुठला, खाद्यपदार्थ? बघा, मी लहानपण आमच्या आजोळी म्हणजे खानदेशला हे गेलेले आहे, तर तिथं आम्हाला बाजरीची भाकरी दह्याबरोबर द्यायच्या, दह्याची बिटकी म्हणायची, आणि ती भाकरी शिळी राहिली की दुसऱ्या दिवशी तिला कुटायची आणि बारीक करून त्याला कांदा घालून आणि त्याची अशी भाजी तयार करायची, त्याला चुट्टा चुरमा म्हणायचे, नाही तर मग दुधात घालून खायचे. हे आजोळचं खाणं. आणि मला स्वतःला म्हणाल तर लोणचं, डाळ, भात हे जास्त आवडतं. पण मग ह्या गाण्यामुळे काही तुमच्या खाण्यावर बंधनं नाही आली का? बंधन हीच की थंड घ्यायचं नाही, कच्ची कैरी वगैरे खायची नाही, किंवा चिंचा खायच्या नाहीत, हेच, आणि काय नाही. बाकी सगळं मी लोणचं वगैरे सगळं खाते. पुन्हा मी मगाशी बंगाली गाण्यांचा जो उल्लेख निघाला तिकडे वळतो की ही वेगवेगळ्या भाषेतली गाणी ज्यावेळेला तुम्ही गाता, त्यावेळेला त्या भाषेचा लहेजा कसा काय पकडता? प्रत्येक भाषेचं एक आपलं वैशिष्ट्य असतं, ते काय तेवढं लक्ष देऊन ऐकायचं. आणि आपली आणि बंगाली भाषा फार जवळ आहे. ते पण स्नान म्हणतात, आपण पण स्नान म्हणतो, पण ते चान म्हणतात स्नानच्या ऐवजी. आणि काही गोष्टींना ते ऑकार जास्त देतात, तर तेवढा आपण पकडला. स्वप्ने म्हटलं स्वप्नाच्या ऐवजी की स्वप्ने म्हटलं की झाली बंगाली भाषा. आणि पंजाब्यांच्या याला जसं धडकला ते ताडकं म्हणतात, हे पकडायचं. आपल्या भाषेत कसं आता माझ्या लक्षात नाही, पण एखादी लावणी वगैरे असली तर आपण कसं त्याला एक जोर देऊन म्हणतो, तसं अर संगतीनं तुझ्या मिळणार नाही, अर संगती, ते तुम्ही जोर दिला नाही त्या शब्दाला तर त्याला तो हे, हा प्रत्येक भाषेचा आपला एक हे ठसका आहे. तेवढाच पकडला की बरोबर होतं ते.
त्या बंगालीतला एक तुम्ही थोडासा टाळलेला भाग टाळला नव्हता म्हणजे कदाचित आम्हीच तुम्हाला विचारायचं लाजलो असू की त्या हां, की त्यांचे तुमचे सूर या गाण्यातनंच जुळले का? हो, माझी त्यांची ओळखच मुळे गाण्यामुळं झाली. आणि इतकं आम्ही जे जवळ आलो ते फक्त गाण्यामुळं. नाहीतर इतकं जवळ येण्या एवढं आमच्या त्यांच्यात काही सारखेपणा नव्हता. आणि अजूनही सारखेपणा फक्त संगीतच आहे. काय हो पण तुम्ही मला एस डी बर्मन साहेबांच्याकडे गात होतात. तर त्यावेळेला ह्यांचं गाणं असे मनात कुठलेही भाव नसतानाही ऐकलेलं असेल आर डी बर्मनांचं. हो. आणि नंतर पुन्हा त्यांचं गाणं लग्न झाल्यानंतर ऐकलं असेल. काही वेगळी भावना वाटली का? काही नाही वाटले. कसली वेगळी भावना वाटणार बोडक्याची. ज्यावेळेला ते शिकवायचे ना त्यांच्याकडे गाणी, त्यावेळेला आम्ही सांगायचे की हे पंचम तू मत गाना, दादा तुम गा, आप सिखाइए दादा. तर दादांना माहीत असायचं की हे पंचमचं गाणं आहे. नाही नाही असाच तुम सीख लो उधर से. नाही दादा उसको नहीं आता है, आप ही गाइए. म्हणजे आम्ही असं त्याला वागवत होतो. पण नंतर हळूहळू कळायला लागले की तोच बनवतो गाणी, त्याचीच बनवलेली असायची गाणी. दादा आजारी असायचे. मग हळू करता करता ज्यावेळेला हे तिसरी मंजिल वगैरे आलं त्यावेळेला तो स्वतः ज्यावेळेला म्युझिक डायरेक्टर झाला त्यावेळेला तो शिकवायला लागला वगैरे. तर त्याचे अतिशय नवीन तऱ्हेनं त्यानं जी गाणी आणली, नवीन तऱ्हेनं जे रिदम वगैरे आणलं ते फार त्याचं चांगलं होतं. आणि माहीत नाही काय याला काय म्हणायचं, चांगलं म्हणायचं, मूर्खपणा काय ते असतं. काय हो नाट्यगीतं हा तुमचा खास असा प्रांत. सुरुवातीच्या याच्या आधी मी तुमच्या 1-2 नाट्यगीतांचा उल्लेख केला. तर ह्या प्रांताकडे थोडंसं सर्व खास करून मराठी लोकांना आवडणाऱ्या या प्रांताकडे तुम्हाला हिंदीच्या व्यापामध्ये त्याच्यामुळे दुर्लक्ष झालं का दुर्लक्ष केलं? नाही, दुर्लक्ष झालं, केलं नाही. पण इतका व्याप होता मला सगळ्या गोष्टींचा की त्याच्यामध्ये अवघड गोष्टींकडे जाण्याचा जरा हे कमी राहिला, कल कमी राहिला. रोज एक गाणं आपण गातो आहोत हिंदीचं 2 मिनटामध्ये, म्हणजे 4 मिनटामध्ये शिकायचं आणि 10 मिनटामध्ये रेकॉर्ड करू शकतो. अशी ज्या वेळेला वेळ येते ना तर हळूहळू माणूस आळशी व्हायला लागतो. हळूहळू त्याला काय म्हणायचं, अवघड काम नको, थोड्या त्रासात होऊन जातं आहे तर होऊन जाऊ द्या, ही एक सवय लागते. आणि हे करत असताना घरच्या गोष्टी, मुलं लहान, मुलांना मोठं करायचं, सुना येत आहेत जात आहेत, नातवंड होत आहेत, अमुक तमुक, हे सगळ्या भानगडी असतात. आपलं घर म्हटलं की झालं. काय म्हणतात, घरोघरी मातीच्या पुरी सांगे ना तीच बरी ना का. त्याचं तसंच आहे ते. तर आम्हालाही घर आहे, संसार आहे, सगळ्या भानगडी आहेत. तर हे सगळं करत असताना नाट्यगीत करायचं म्हणजे रोज सकाळी मला बसायलाच हवं होतं. कुठल्या तरी तबलेवाल्याला बोलून बसायला पाहिजे. आता तो तबलेवाला माझ्या वेळात आला पाहिजे. ते सगळ्या गोष्टीवर आज नाही उद्या असं करत करत ते ढकलत इतके दिवस झाले. पण आता मात्र एक ह्या वर्षी नाही येणार, पुढच्या वर्षी येईल. बाबांच्या मी जवळजवळ 8 गाणी करते. तुम्ही आत्ता बोलण्याच्या ओघात म्हणालात की तो तबलेवाला पुन्हा वेळेत आला पाहिजे. हे जसं वादकावर गायकाला अवलंबित काही काही वेळेला राहायला लागतं रेकॉर्डिंगच्या वेळेला, तसं हल्लीच्या अत्याधुनिक या माध्यमामध्ये माईकवर गायकाचं किती अवलंबित असणं असतं? फारच आहे. कारण माईक ही अशी म्हणजे गोष्ट आहे की प्रत्येक गाणाऱ्याचा जो दोष आहे, गुणाबरोबर दोष लवकर पकडतो. आणि तो दोष येऊ नाही, किंवा श्वास येऊ नये, किंवा शब्दांचे भ फ हे जे ब्लास्ट होतं ना ते येऊ नये, ह्याच्यासाठी खास काळजी घ्यावी लागते. तुम्ही गाता गाता मध्येच हसता आणि हसता हसता पुन्हा गाण्यावर येता. हा कितीही कोणीही सहज घरी करून बघण्याचा प्रयत्न केला तरी कोणालाही जमत नाही फारसं. ही खास विशेष अशी जी तुमची गाण्यामधली आवडणारी आम्हाला सगळ्यांना लकब आहे, हा भाग श्वासाच्या वरच्या नियंत्रणामुळे शक्य झाला आहे का? बघा, आपण एवढं लक्षात ठेवायचं की आपण हसतो त्यावेळेला श्वास आपण बाहेर टाकतो, तो श्वास नेहमी घेतो. तुम्ही हसून बघा आणि नंतर तुम्ही श्वास घेता की नाही बघा. तेच गाण्यामध्ये करायचं. ते फक्त मी केलं आणि कोणी केलं नाही. म्हणूनच मुद्दाम ते कसं आता आणि मग गायचं, सूर पकडायचा. म्हणजे काय होतं की ते सहज वाटतं की हसून श्वास घेतला आणि गाणं सुरू केलं. ते जानू रे
कहे छन के है तोर कंगना होतं ना त्याच्यात काय होतं हां. मैं भी जानू रे हां. वा वा. म्हणजे ते श्वास घेऊन मग गाणं म्हटलं की असं वाटतं की खरं आपण हसलो म्हणून. आणि श्वास नाही घेतला तर तुम्ही गाऊ पण शकणार नाही आणि ते बरोबर पण वाटणार नाही. सहज नाही वाटणार. गोरी जानू मैं कहाँ पे गिरी है तोरी बिंदिया जानू जानू रे काहे छने के है तोरा कंगना मैं भी जानू रे छुप के कौन आया तोर अंगना जानू रे जानू. ही अगदी विविध वयोगटातल्या नायिकांना तुम्ही तुमच्या आवाजातनं आमच्यापर्यंत पोहोचवता. तर गायकाला थोडंसं अभिनयाचंही अंग असणं आवश्यक असतं का हो? हो म्हणजे त्यानं अभिनय केला जरी नाही असे हावभाव केले नाही तरी मनातल्या मनात ते अभिनय सारखा चालू असावा लागतो. डान्स जर चाललेला असला तर मनातल्या मनात ते डान्सच्या ॲक्शन चाललेले असतात तेव्हाच ते बरोबर येतं नाही तर गाणं फ्लॅट होतं एकदम. पण मग डोळ्यासमोर जिच्यावर ते गाणं चित्रित होणार आहे ती नायिका डोळ्यासमोर असते का? हो पहिल्यांदा त्या सगळ्या नायिका आम्हाला भेटायच्या ऐकून जायच्या गाणं त्यामुळे ते आणखीन जिवंत व्हायचं. आजकालच्या कुणी बायका येत नाहीत तेव्हा आम्ही आमच्या मनानंच असं ठरवतो की एखादा चांगला चेहरा मनासमोर आणायचा आणि समजायचं की ही गाते आणि गायचं. ह्या तुमच्या सर्व अगदी पूर्ण दिवसभर साखळीसारखं दिनचर्या सगळी लागलेली असण्याच्या काळामध्ये आणखीन एक भाग असा होता रेकॉर्डिंगचा आपल्या की तुम्ही एकाच वेळेला मला वाटतं 3-3, 4-4 गाणीसुद्धा रेकॉर्ड केलेली आहेत ना? 3 काय 7 गाण्याचं माझं रेकॉर्ड आहे. खूप गाणी रेकॉर्ड करायची मी दिवसभर. तर अशी त्या 7 गाण्यांमध्ये अगदी सुरुवातीला मी उल्लेख केले तशी गाण्याचीही व्हरायटी असणार. तर इतकं तातडीने स्विच ओव्हर कसं काय तुम्ही होत होतात एका भावनेतनं दुसऱ्या भावनेमध्ये? मी तुम्हाला सांगितलं ना माईक समोर आला शब्द समोर आले की आपण ती कुठची सिच्युएशन असेल त्याच्यात स्वतः निघून जायचं. काय हो तुमच्याच घरातल्यापैकी हृदयनाथ मंगेशकरांनी, दीदींनी आनंद घन या नावाने, मीनाताईंनी, उषाताईंनी काही गाण्याला चालीही दिलेल्या आहेत. तुम्हाला स्वतःला संगीतकार व्हावं असं कधी वाटलं नाही का? म्हणजे पूर्ण वेळ म्हणून नाही पण कधीतरी हौस म्हणून. मी इतकी कामामध्ये माझ्या बिझी होते म्हणजे रेकॉर्डिंगमध्ये वगैरे इतकी मी सारखी की मला येत असूनसुद्धा मला असं वाटलं की 2-2 कामं करण्याची काही गरज नाही सध्या. कारण एकच काम इतकं भरपूर देत होतं आणि चाललेलं होतं की त्याच्यामध्ये आणि नवीन कुठं एक न धड भाराभर चिंता न व्हाव्यात. आणि मग कारण नसताना मग लोक बोलायला लागतात अच्छा वो अभी म्युझिक डायरेक्टर बन गई हमारा गाना चुराएगी. कशाला भानगडीत जा गातोय तो पण गाऊया नाही गाणं गायचं त्याशी म्युझिक देऊ शकतो. तुम्ही अलीकडे परदेश दौऱ्यांमध्ये आणि भारतात सुद्धा स्टेज शो जास्त करायला लागलेले आहात. कदाचित पूर्वीपेक्षा आता तुम्हाला ह्या शोज करायला वेळ अधिक मिळत असेलही. पण हे शोज करत असताना समोरच्या जिवंत प्रेक्षकाचा आनंद जास्त मिळतो का रेकॉर्डिंगमध्ये मनपूर्वक माईक समोर उभं राहून म्हटलेल्या गाण्याचा आनंद जास्त मिळतो? नाही पब्लिक समोर गाताना जास्त मजा येतो कारण ती रिॲक्शन आपल्याला तेव्हाच मिळते. चांगलं वाईट सगळं ते तेव्हाच कळतं आणि खरंच आपली गाणी किती पॉप्युलर आहेत किंवा आपल्याला कोण किती प्रेम करतं हे आपल्याला घरात बसून कळत नाही पण ते तिथं मात्र कळतं की आपल्यावर किती प्रेम आहे लोकांचं. कारण म्हणजे आपण गाणं सुरू केलं की टाळ्या सुरू होतात त्याच्यावरून आपल्याला कळतं की आपल्यावर किती माणसं प्रेम करतात. आणि माझ्याशी तर असे डायरेक्ट खालनं लोक बोलतात म्हणजे याच्यावरून स्टेजवर खालनं सरळ बोलत असतात की आशाबेन बहुत आप अच्छा गा रही हैं और गाइए कोई बात नहीं वो नहीं बजा रहा है उसको छोड़िए आप गाइए असं म्हणजे इतकं नाही नाही हम और सुनेंगे आप मत जाइए वगैरे अशा तऱ्हेने बोलतात लोक. तुमचे आणि प्रेक्षकांचे संवादच सुरू होतात म्हणजे काय हो पण ही नाडी त्या प्रेक्षकांची पकडल्यानंतर आता ही एक वेगळी नशा याची निर्माण होते असं नाही वाटत तुम्हाला या शोज बाहेर करण्याची? हो नशाच आहे ही जवळजवळ. बरं वाटतं पण भीती पण फार वाटते कारण कधी पब्लिकच आहे ते कधी एखाद वेळा होऊ शकतं की बदलूही शकतात रावडी होऊ शकतात पण देवाच्या कृपेने माझ्या बाबतीत अजून असं झालेलं नाही आहे आणि बहुतेक ठिकाणी मला अतिशय प्रेम आणि आदरच मिळालेला आहे. आणि आजकालची जी गाणी बनत आहेत ती गाणी फार चांगली आहेत पण ती आम्ही गावी अशी नाहीत असं मला वाटतं म्हणून मी पुष्कळ गाणी सोडून देते शब्दांमुळं
आणि जिथं बदलू शकते तिथं ठीक आहे, जिथं वाटतं आपण बदलू शकत नाही तिथं जातच नाही मी. आणि मला आजकालचे जे गाण्याचा जो एक पॅटर्न झालेला आहे तो मला वाटत नाही की आणि फार दिवस हा फार वर जाईल किंवा काही फार चांगलं आहेत ना काही चांगलं निघणार आहे. हा बदलेल, पण आता सध्या चाललेला जो ढंग आहे गाण्याचा तो मला स्वतःला न आवडणार आहे. साड्यांचं पण तुम्हाला जरा जास्त विशेष शौक आहे का? म्हणजे एकूण बाईला असतो, पण तुम्हाला आणि खास शो आहे हा शो तुम्ही बाहेर प्रेझेंट करत असता त्या शोचा एक भाग म्हणून आहे का खरोखरच पहिल्यापासूनच आहे त्या स्थितीत सुद्धा अगदी सुरुवातीच्या काळात देखील तुम्ही त्यातल्या त्यात वैविध्य आणण्याचा प्रयत्न कपड्यांच्या बाबतीतही केलेला होता? हो. एक स्त्री म्हणून चांगल्या साड्या असाव्या हे ठीक आहे, पण मला स्वतःला फक्त सफेद पांढऱ्या साड्याच आवडतात. त्यामुळे मी बहुत करून कलकत्ता मोठ्या काठाच्या साड्याच नेसते नेहमी, सगळीकडे त्याच साड्या असतात. पण स्टेजसाठी मात्र मी रंगीत जरीच्या कधी लग्नातही न घातलेल्या साड्या त्या स्टेजवर घालते. कारण पब्लिकला म्हणजे आता पुण्याचं म्हणत नाही मी, एखाद्या वेळेला पुण्याचे लोक महाराष्ट्रीयन लोक त्यांना मी अगदी म्हणजे अगदी साधं जरी गेले आणि तर त्यांना चालू शकेल एखाद्या वेळेला, पण असं फॉरेनला वगैरे हे चालत नाही. फॉरेनचे लोक काय तिकडचे शो बघून बघून एवढे तयार झालेले आहेत की त्यांना एकसारखं बघणं आणि एकसारखं उभं राहून कोण गातं आहे सफेद साडीमध्ये गाते त्यांना ते आवडत नाही. व्हिज्युअली मोनोटोनस वाटतं का? हां, म्हणून आणि त्यांना ते त्यांचे मनं पण आता अशी झाली की त्यांना ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाही. दुनिया अशी फास्ट आहे त्यांच्या दृष्टीनं. मग असं होतं की आपण एक साडी आता 2 गाण्यानंतर 4 गाण्यानंतर रंग बदलला, रंग बदलत गेलं की त्यांनाही असं वाटतं काहीतरी हा नवीन झालं. आणि सगळ्यात मजा अशी येते की मी फक्त एक गाणं होईपर्यंत साडी बदलते. म्हणजे एक गाणं कुणाचं सुरू झालं की आज जाऊन साडी बदलून 3 मिनिटात मी परत स्टेजवर येते. सगळं म्हणजे पोलक्या सगळं म्हणजे चेंज करून मी 3 मिनिटात येते. तर ते लोकांना त्याच्यावर टाळ्या पडतात आणि मग एकमेकाला सांगतात बायकांना, बघितलंस देखा तुमने वो साडी पहन के इतनी जल्दी आ गए, तुम दिन बिन साडी पहनती रहती हो. त्याची एक मजा येते लोकांना. बायका पण खुश असतात, अय्या साडी कुठनं आणली म्हणजे असं तिकडं जो जो क्या थी लावी साडी जरा पुछी लो. असं सगळं चालतं. आता तुम्ही जसं कपड्याविषयी म्हणालात ना, तुम्हाला म्हणजे अगदी खरं वाटणार नाही की मी जे कानात कुडं वगैरे घालते टी व्हीवर वगैरे ज्यावेळेला जाते त्या सगळ्या माझ्या दागिन्यांवर बायकांचं लक्ष असतं. पुरुष नाही कोणी बोललेले, पण बायका त्या विचारतात मला का आमची तुम्ही कुडं का नाही घातलीत आज, तुम्ही कुडं घातल्याशिवाय काय येता असं विचारतात. आणि मला स्वतःला ना बिलकुल दागिन्यांची तर आवड राहिलेली नाही. सुरुवातीला असेल एखाद्या वेळा, पण आता अजिबात मला म्हणजे घरी गेली की मी अतिशय अंगावर काही म्हणजे दागिना ठेवत नाही आणि आपलं हाऊस गाऊन वगैरे घालून म्हणजे असं. पण आता एक नवीन पंचायत झाली. माझा छोटा मुलगा जो आहे तो माझ्यावर सारखा लक्ष देऊन असतो. म्हणजे नवरा जसं करत असतो बायकोला तसं अक्षरशः त्याचं असतं की आई कानात नाही घातलंस, आई तू हातामध्ये बांगड्या का नाही घातल्या, आई हिऱ्याची बांगडी घाल, आई ती अंगठी का नाही घातली, ते घड्याळ का नाही घातलं, मग ही साडी नाही चांगली दिसत मॅचिंग, असं दिवसभर माझ्या मागं फिरत असतो तो तुमचे शो कंडक्ट करत असावा. नाही शो कंडक्ट करत असला तरी हरकत नाही, पण तो शोच्या वेळेला आम्ही करतो. मग एरवी पण एरवी त्याचं असं म्हणजे मी लंडनला आता गेले तर मी लंडनला ज्यावेळेला मी बाहेर फिरते त्यावेळेला तर कोण आम्हाला हे नसतं बघणारं, तरी त्याला आवडत नाही. तरी त्याचं लक्ष असतं की तू हातात हिऱ्यात बांगड्या घालायला पाहिजे, तू चांगले दागिने म्हणजे गळ्यात चांगलं पाहिजे, कानात चांगलं. त्याचं सारखं लक्ष असतं माझ्यावर की आई चांगले कपडे करत नाही. हा तुमच्यातला चोखंदळपणा कदाचित त्याच्याकडे उतरला असेल का? माहीत नाही काय तुम्ही या घरात स्वतःच्या एकदम आत्ता बोलता बोलता गेल्यात म्हणून सर्व श्रोत्यांना एक उत्सुकता असते की अशा एवढ्या आमच्या स्वप्नातल्या अशा गायिकेची दिनचर्या कशी असेल. वरकरणी भावडा वाटणारा असला तरी मनपूर्वक असलेला हा अनेकांच्या मनातला प्रश्न आहे. तुम्ही जर आता म्हणाल ना आता थोडी शांती आहे, पण तुम्ही माझं ह्याच्या आधीचं एक जास्त नाही 8 वर्षापूर्वी माझं जे दिनचर्या होती ती अतिशय घाईची आणि खूप म्हणजे त्रासाची होती. मी सकाळी लवकर उठावं लागायचं, गायला बसायचं, मुलांना तयार करायचं, आंघोळी घालायच्या, मुलीचे केस विंचरायचे, शाळेला नेऊन सोडायचं, घरामध्ये बघायचं. 10 वाजता तो सेक्रेटरी येणार, त्याला सगळं लिहायला द्यायचं, काय आलं काय नाही झालं ते. त्यानंतर घरात जुना नोकर आहे माझा, त्याला सगळं समजावून बाहेर पडायचं म्हणजे रेकॉर्डिंगला. आणि मग दिवसभर रेकॉर्डिंग करून
तिथून फोन करून विचारायचं जेवण गेलं का मुलांना शाळेत, सगळं असं म्हणजे असं सारखं का. आणि नंतर मग रात्री घरी यायचं. घरी आल्यानंतर त्या मुलांचा राग असायचा की आई घरात नाही, आई घरात नाही, म्हणून त्यांचा जो राग असायचा तो परत राग काढत बसायचा. त्यांना समजवायचं, करायचं. अजूनही ते म्हणतात की आम्हाला प्रेम नाही केलंस तू, म्हणजे अशी मुलगीचा माझ्यावर फारच हे असतो की तू प्रेम केलं नाहीस. तर आता मी त्यांना जर सांगितलं असतं की त्यावेळेला की घरात बसले असते मी आणि तुमच्याबरोबर आणि आपण सगळ्यांनीच भीक मागितली असती तर प्रेम झालं असतं का मी ही गाले आणि तुम्हाला चांगल्या स्थितीत ठेवलं हे प्रेम आहे, हे त्यांना अजून समजत नाही. आणि म्हातारे झाल्यानंतर त्यांना कळेल. पण माझी दिनचर्या अशी होती की दिवसभर मी अशी चाकरीत असले. एकदा तर माझ्या मुलीला हे झाला, टायफॉईड झाला. जो 13-14 वर्षाची होती ती. आणि त्या टायफॉईडमध्ये तिनं सांगितलं की मी कुठल्याही नर्सला माझ्या खोलीत येऊ देणार नाही. म्हटलं बरं. मी रेकॉर्डिंगला जायचं, तिच्याबरोबर टाईम टेबल परत यायचं, सगळं तिचं करायचं. म्हणजे तिला कपडे घालण्यापासून तिचं काय म्हणतात त्याला अंग पुसण्यापासून सगळं जितकं आहे तिचं सगळं जेवण, ती जे खाईल तिच्यासमोर बसून ते खायचं, ते म्हणजे बार्ली वॉटर प्यायचं तिच्यासमोर, असं सगळं करून ज्यावेळेला तिचा ताप तो उतरला आणि ती बरी झाली त्यावेळेला तिनं मला अगदी लाडानं सांगितलं की आता मला कळलं तू मला प्रेम करतेस. म्हणजे तिचं म्हणजे अशा मी याच्यातनं फार गेलेले आहे. आणि तरी अजून मुलं म्हणतात कधी कधी की प्रेम नाही, आईनं प्रेम नाही आम्हाला केलं. पण मग आता जरा तुम्ही बाकीचा तुमचा व्याप थोडा आपणहून जो कमी करत आणला आहे, त्यामुळे आता बराच काळ मुलांसाठी देता यायला लागला आहे का? आता मुलं दरम्यान मोठे झालेत त्यामुळे? आता मुलं मोठी झाली, आता मुलांना माझी तशी गरज नाही आहे जशी लहानपणी होती. कारण आता ते सगळे म्हणजे सगळे मॅरिड आहेत, सगळ्यांची लग्न झालेली आहेत सगळे. तुम्हाला सांगतं रविवार आपला किती प्रेशस असतो की आपण विश्रांती घेतो, उशिरा उठतो ना. संडेला त्यांना सुट्ट्या ना, सॅटर्डेला रात्री त्यांनी मला 12 वाजता मी आले ते कानाकडे येऊन दोघं बसायचे. आई तू आम्हाला उद्या सकाळी ब्रेकफास्टला नेशील इतक्या वेळा विचारायचे. शेवटी मी त्यांना सांगायचे बाबा नेते. मग म्हणायचे प्रॉमिस, झोपा या वेळेला, म्हणून मी प्रॉमिस. सकाळी 7ला बरोबर माझ्या कानामध्ये उठवा, आई प्रॉमिस यात आहे, लक्षात आहे तुझ्या, उठ. आणि मग आपण लगेच उठायचं, त्यांना तयार करायचं, त्यांना नाश्ता द्यायचा, पिक्चरला 9-9:30च्या शोला घेऊन जायचं आणि मग दुपारी परत जेवायला घालून परत आणायचं. दर रविवारचा माझा प्रोग्राम होता हा. आपली झोप वगैरे काही नाही, आपला विश्रांती वगैरे काही नाही. म्हणजे तुम्ही चित्रपट स्वतः किती पाहायला जाण्याचा योग कुटुंबाबरोबर किंवा एकट्या असं कधी येतो का घरीच फिल्म मागवून पाहता? नाही, पहिल्यांदा आम्ही बाहेर जात होतो इंग्लिश पिक्चर्स बघायला. एक मजा असायची की चला संध्याकाळी जरा नटून सगळे निघायचे. पण आता काय व्हिडिओ झाल्यामुळं थिएटर बहुतेक खराब झालेली आहेत. अगदी वरचं जरी आपण तिकीट काढलं तरी आपल्या शेजारी बसून कोणीतरी पान थुंकत असतो. म्हणजे मग फिल्म बघायची बाहेर, आणि फिल्म खरं म्हणजे बघितली पाहिजे थिएटरातच. बरोबर. तिचा मजा थिएटरातच असतो, कारण साऊंड वगैरे सगळं तिथंच चांगलं असतं. मग आता हळूहळू असं झालेलं आहे घरामध्ये व्हिडिओ, आणि व्हिडिओवर फिल्म बघणं मला स्वतःला एवढं आवडत नाही. एक तर कधी फिल्म खराब असते, सीन कापलेले असतात आणि मध्ये जाहिराती येत असतात सारखे. म्हणजे फिल्म बघण्याचा तो मजा निघून गेला. त्यामुळे मी बहुत करून फिल्म नाही बघत. आणि मी फॉरेनला गेले म्हणजे मग इंग्लिश पिक्चर तिथं आरामात बघून येते. मी इथं ती पण बघत नाही, कारण त्याचा एक तो हा निघून गेला. आता पिक्चरचा जो एक मजा होता तो निघून गेला. चित्रपटाला फारशा बाहेर जात नाही तुम्ही, पण निदान गृहिणीला सर्वात आवडणारी जी गोष्ट आहे भाजीपाला आणणं, बाजारात, याच्यासाठी कितपत बाहेर जाण्यात रस घेता? मी खूप फिरते मुंबईमध्ये. कधी वेळ मिळाला की माधवबागेपर्यंत जाते. भाजीपाला तर आहेच, पण देवाच्या वस्तू मिळतात सगळ्या माधवबागेमध्ये, दागिने वगैरे, ते सगळं घेऊन यायचं. बनामालेन तर ह्याच्यात आली, गिरगावात आली, तिकडं भाजीपाला आणि फळं मिळतात. पण माधवबागेत ना सगळी देवाच्या वस्तू मिळतात, पण त्या घेऊन यायच्या. म्हणजे आपल्या पुण्याच्या तुळशीबागेसारखे? हां, सगळ्या देवाच्या छान वस्तू मिळतात, दागिने वगैरे मिळतात. फिरत असते. भांडी आणणं मला आवडतं वगैरे असं. म्हणजे घरचं सगळं आपण, सगळ्यात चांगला तोच वेळ असतो कपडे घ्यायला जाणं, साड्या घ्यायला जाणं असं. मी मगाशी घरातले प्रत्येकजण संगीतकार आहेत असा एक उल्लेख केला. त्या अनुषंगानेच आणखीन एक पोटप्रश्न आहे की तुम्ही स्वतः जरी संगीतकार झालेले नसलात तरी तुमच्यातली गायिका घरातल्या ह्या गायक संगीतकारांकडे कशी बघते? लोकांचा फार वेगळा समज आहे की माझं दीदीचं भांडण आहे,
माझं असं आहे तसं आहे, खूप लोकांचे हे आहेत. आणि असं एक वेळ होती की माझं लग्न झाल्यानंतर मी कुणालाही भेटले नव्हते वगैरे. पण लोक चुकीचं समजतात की पाणी वेगळं होत नाही काठी मारली तरी पण असं लोक समजतात. खरं मग दीदी माझ्या दृष्टीनं गायिका म्हणून अतिशय, म्हणजे तिच्याशी काही बोलायलाच नको. ती इतकी मोठी गायिका आहे की तिला काही आपण उपमा देऊ शकत नाही किंवा काही करू शकत नाही. पण ती बहीण म्हणून फार कशी आहे हे मी तुम्हाला सांगते. तिनं लहानपणापासून अति लहान असताना तिनं काम सुरू केलं पुण्यामध्येच, पहिली मंगळागौर. आणि त्यानंतर तिनं घराला असं चांगलं सांभाळलं. आणि आज जेव्हा की सगळेजणं मोठी झालेली आहेत, तरीसुद्धा मीनाताईची बहीण मुलगी रचना, तिचं लग्न होणार आहे. त्यासाठी ते आत्तापासून तिचे दागिने, तिचे कपडे, म्हणजे तिचा विचार चाललेला असतो. माझ्या मुलाचं काय किंवा आणि बाळच्या मुलाचं काय, म्हणजे तिचं सगळ्यांकडं अगदी बारीक लक्ष असतं की कोण कसं. लहान असताना ती फार रागीट होती, अतिशय रागीट होती. म्हणजे मला तुम्ही रागीट म्हणता, मी काही नाही तिच्यासमोर, अति रागीट होती. आणि तो राग तिचा हळूहळू परिस्थितीनं म्हणा किंवा वयानं म्हणा, काळानं म्हणा, तो तिचा राग गेला. ती शांत आहे आता, शांत झालेली आहे. पण सगळीकडे तिचं असं लक्ष असतं आईसारखं. म्हणजे गायिका म्हणून जशी ती थोर आहे तशी या बाबतीत ती तशीच आहे. दुसरी बहीण मीनाताई, ती अतिशय छान गाणारी, पण तब्येतीमुळे तिनं गाणं सोडलं. ती छान चाली बनवते आणि तिला 2 मुलं आहेत, सुखी संसारात आहे, छान आहे अशी. म्हणजे आणि गमतीदार आहे ती आमच्या घरात. बाकी सगळे असे ना आमच्या भावासारखीशी लांब तोंड करून बसलेले असतात, पण ती एकच अशी आहे की सगळ्यांशी बोलते. कोणी घरात आलं गेलं बोलायचं, पाणी विचारायचं, चहा विचारायचं, फार म्हणजे मिसळणारी मुलगी आहे. आमची उषा एक गडबड आहे. तिचं काय आहे की ती पेंटर आहे, फार सुंदर पेंटर आहे. ती फार कमी बोलते, इतकी कमी बोलते की तुमचा गैरसमज होईल की ती वाईट मुलगी आहे, ती बोलत नाही, ती फार गर्विष्ठ आहे असं होईल. की कोणी घरात आलं, तिला माहीत असेल ना, ती अशी बघेल, एक थंड डोळ्याने बघून अशी निघून जाते. तर काय ओळखच नाही अशी. हा तिचा दोष नाही, पण म्हणजे दोष आहे तिचा, पण तिला माहीत नसतं. एकदा मी तिला काहीतरी सांगत होते, खूप तिला बोलले काहीतरी, तर ती उठून निघून गेली, काहीच बोलली नाही. मी तिला विचारलं, तू काहीच बोलली नाहीस? मी तुला मनातल्या मनात सगळी उत्तरं दिली. मी मनातल्या मनात सगळी उत्तरं देत असते, फक्त मी बोलत नाही. कुणाला उत्तरं दिलीस तू? मी सगळी उत्तरं मनातल्या मनात देते. हा तिचा स्वभाव आहे. लहानपणी पण ती हातात फूल घेऊन फूल फूल मे खुशबू असं काहीतरी स्वतःच गाणी बनवत फिरायची. आणि तिला गाता येत नव्हतं अजिबात. ती गाय लागली लहानपणी की आम्ही तिला सगळे हात करून गप्प करायचे, मारायला धावायचे, तू गाऊ नकोस. आणि हृदयनाथ तो अकाली वृद्ध झालेला तरुण आहे. फार लवकरच तो स्वतःला असा एकदम शांत, असं गंभीर मुद्रा असं वगैरे असं काहीतरी विचित्र त्यानं स्वतःला एक पडदा टाकलेला आहे. मला वाटत नाही तसं, कारण लहानपणी हाच मुलगा खोडकर होता, त्रासदायक होता, माझ्या कडेवर बसून फिरायचा. त्यावेळेला त्याला गाता येईल असं मला वाटलं नव्हतं, पण एकदम तो पण फार चांगला गायलेला आहे. तुम्ही लहानपणची त्याची गाणी, नौशादकडे वगैरे, तो 12व्या वर्षी गालेला गाणं आहे. आणि तुम्हाला असं वाटेल मी गालेलं आहे ते गाणं आहे, असा आमचा आवाज होता दोघांचा. त्याला मी खूप खेळवलं आहे लहानपणी, खूप त्याचं म्हणजे लहानपण जे त्रास त्याचे जे होते ते सगळे मी त्याच्यावरून म्हणजे काढलेले आहेत. मग मी गेल्यानंतर ज्यावेळेला परत आले त्यावेळेला तसा धोतर नेसून वगैरे असा मिशा वगैरे वाढून माझ्याकडे आला होता. आणि चांदणी शिंपीत हे गाणं, त्यावेळेला तो 17 वर्षाचा होता. त्यांचं पहिलं गाणं तुम्ही हे केलं ना? हो, त्याचं हे पहिलं गाणं रेडिओसाठी केलं होतं, सॉन्ग ऑफ द मंथमध्ये. त्यानंतर तो हळूहळू मोठा म्युझिक डायरेक्टर होत गेला आहे. वेगळ्या तऱ्हेचं म्युझिक देतो, पण खुलत नाही असं काहीतरी, असं म्हणजे भीती वाटते त्याची. असं आपण एरवी कसं मी दीदीशी बोलू शकते, पण बाळाशी नाही बोलू शकत. तसं काहीतरी तो त्याचं चेहऱ्यावरचं जसं एक्सप्रेशन जे असतं ना, असं लांब चेहरा करून बसतो तो, त्याची फार भीती वाटते. आणि मी एकदा लिहिलं होतं की 5 उंगलियां एक जैसे नहीं होती. पाची बोटं वेगळे वेगळे असतात, त्यांचे उंची कमी असते, जास्त असते, सगळं काय असतं. पण एकदा ती बंद होऊन त्याची मुठ्ठी झाली
की त्याचा ठोसा फार जबरदस्त असतो. वा. खरं तर या वाक्यावरच थांबायला हरकत नाही, पण घरातल्या एवढ्या सगळ्यांवर आलायत. एक म्हणजे माई आणि बाबा. बाबांची सुरुवातीची एखादी आठवण आणि बाबांचं गाणं नंतर तुम्ही म्हटल्यानंतर त्याला त्यांच्या काळातल्या कोणी खास अशी दाद दिली का? आणि त्यावेळेला काय वाटलं? मी ज्यावेळेला म्हणजे गायला लागले आणि बाबांची गाणी मतलब गाण्याची मी अ, कोशिश काय प्रयत्न करायला ज्यावेळेला सुरुवात केला, त्यावेळेला लोकांना इतकं काही म्हणजे बरं वाटलं नव्हतं की ठीक आहे. पण ज्यावेळेला गाणी बाहेर आली आणि जे लोकांना आवडली, पण काही काही जुन्या लोकांनी मला त्या बाबतीत म्हटलं की हां ठीक आहे, असं म्हणजे झालं. आणि मग त्यावेळेला मी थोडी नर्वस झाली की खरंच आपण एवढे काही चांगलं गाले नाही आहे जितकं बाबा गाले. आणि नॅचरली बाबांचं जन्मापासूनचा त्यांनी अभ्यास केलेला आणि आम्ही जन्मापासून अभ्यास फक्त हिंदी गाण्याचा करत आलेलो, तर एवढ्यात लवकर ताळ बसणं मुश्किल होतं. आणि मात्र माझ्या आईला फार समाधान वाटलं की तू बाबांची गाणी गालीस म्हणून. तिनं मला खूप हे केलं आणि मला म्हणाली फार चांगलं गालीस, आणखीन तू गाणी गा. ती नाही म्हटल्यानंतर मात्र मला कॉन्फिडन्स आला की मी जे करते ते काय वाईट नाही करत. आणि आमच्या सगळ्यांच्या मागं कोण जर एक प्रेरणा जी होती ती आमची आई. कारण वडील तर लहानपणी गेले, पण त्यांच्या गोष्टी सांगून आम्हाला सारखं सांगायचं की तुम्ही मोठ्या आहात, तुम्ही मोठ्या आहात. युवती मना दारुण रणरुचिर प्रेम से, गाणे युवती मना दारुण रणरुचिर प्रेम से, केले रणभजना सुतारी से अमर मी, केले रणभजना सुतारी से अमर मी, झाले युवती मना दारुण रणरुचिर प्रेम से. रमणी मन हौसा नर, रमणी मन हौसा नर, साहस करसी रमवी, शूरतोची